राज्यातील उर्वरित 23 नगर परिषदा आणि नगरपालिकांसाठी आज मतदान, उद्या मतमोजणी, सर्व नगरपालिकांचा निकाल लागणार। शिंदेंच्या सेनेनं अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार आणल्याचा भाजपा आणि काँग्रेसचा आरोप, 200 जण पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले, बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न, बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। वाशिममध्ये भाजप उमेदवाराची ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराला मारहाण आणि जीव मारण्याची धमकी, भाजप उमेदवार सतीश वानखडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। अजित पवार तटकरेंची रात्री फडणवीसांसोबत तासभर बैठक, अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत, युती नाही तिथे स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेत, सूत्रांची माहिती। नागपुरात टँक टॉवरच्या अपघातामध्ये 6 कामगारांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाखांची मदत, फडणवीसांची माहिती। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची स्ट्रॅटेजी, लालबाग परळ दादरसह माहीम भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार, दोन्ही पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा आज भाजपात प्रवेश करणार, तर मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळेंची मुलगी सायली वांजळेंचाही भाजपमध्ये प्रवेश होणार। चंद्रपुरातील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, यामध्ये एखादं मोठं रॅकेट कार्यरत आहे का, एसआयटी पथक तपास करणार। बीड आणि गेवराईमध्ये 2 डिसेंबरच्या मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई, 55 जण 48 तासांसाठी हद्दपार। नागपूर कोराडी मार्गावर लोखंडी रॉडनं भरलेला ट्रक थेट घराच्या परिसरात, अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही, 2 मोठ्या क्रेन लावून ट्रकला बाहेर काढण्याचं काम सुरू।